हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, आपण आज एनर्जी सिस्टीममध्ये जरा थोडं नवीन व्हिडिओमध्ये जाणार आहोत. थोडं एक नवीन विषयाबद्दल माहिती घेणार आहोत. आज आपण माहिती घेणार आहोत आपल्या शरीरातल्या नाडी सिस्टीमबद्दल. नाडी सिस्टीम ही आपल्या शरीरातील एक हिडन एनर्जी नेटवर्क असतं आणि याचबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो. आपण चक्रांबद्दल चर्चा केली मित्रांनो, आपण चक्रांबद्दल बोललोय, पण आपल्या शरीरामध्ये पूर्ण एनर्जी फ्लो कुठून होतो आणि कसा होतो हे आपल्याला माहिती आहे का? आपल्या शरीरामध्ये एक इनव्हिजिबल एनर्जी नेटवर्क असतं ज्याला आपण नाडी असं म्हणतो. आणि मित्रांनो, आता आपण ऍक्च्युली पाहून घेऊ की नाडी म्हणजे काय. स्पिरिच्युअली जर आपण पाहिलं तर नाडी म्हणजे ऊर्जा वाहण्याचे मार्ग. या मार्गातून आपल्या शरीरामध्ये पूर्ण ऊर्जा वाहत असते. टोटली एक म्हणजे जर अप्रॉक्सिमेटली पाहिलं तर 72,000 नाडीज म्हणजे 72,000 वाहिन्यांचं हे एक नेटवर्क सिम्बॉलिकली आणि फंक्शनली आपल्या शरीरामध्ये असतं मित्रांनो. आणि जर सायंटिफिकली पाहिलं तर हे जे नेटवर्क आहे मित्रांनो, हे आपलं नर्वस सिस्टीम, त्याच्यानंतर न्यूरल पाथवेज आणि बायोइलेक्ट्रिक सिग्नल्स यावर बेस्ड हे जे आपलं पूर्ण नेटवर्क असतं. जसं की आपल्या ब्लड व्हेसल्स आणि रक्त वाहतात, तसंच ही जी नाडी आहे ही नाडी आपल्या शरीरातून एनर्जी वाहत असते मित्रांनो. तर आपल्या शरीरामध्ये 3 मेन नाडी असतात. त्या कोणकोणत्या? इडा नाडी. इडा नाडी ही आपल्या शरीराच्या डाव्या बाजूला रिप्रेझेंट करते. ही नाडी जी आहे कूलिंग, शांतता आणि मून एनर्जी म्हणजे चंद्राच्या ऊर्जेशी संबंधित असते. आणि आपल्या मेंदूच्या उजव्या भागाला म्हणजे ब्रेनचा जो आपला राईट हेमिस्फिअर आहे त्याला ही नाडी मॅनेज करत असते, किंवा ह्या नाडीला आपला जो ब्रेनचा राईट हेमिस्फिअर आहे तो भाग ऍक्टिव्ह करण्याचं काम ही नाडी करत असते. दुसरं म्हणजे आपल्या शरीरातली जी नाडी आहे मित्रांनो, ती नाडी आहे पिंगला नाडी. पिंगला नाडी ही आपल्या शरीरातली राईट साइड रिप्रेझेंट करते. आणि ही नाडी उष्णता, ऍक्शन आणि सूर्याची एनर्जी म्हणजे सन एनर्जी जी असते त्याच्याशी रिलेटेड असते. आणि ब्रेनच्या डाव्या भागाला कंट्रोल करते, लेफ्ट हेमिस्फिअरला कंट्रोल करते मित्रांनो. सायंटिफिकली पाहिलं तर सिम्पॅथिक नर्वस सिस्टीम जी असते, तर सिम्पॅथिक नर्वस सिस्टीमला ही जी नाडी आहे ती कंट्रोल करत असते. आणि आपला जो फाईट ऍक्शन मोड असतो त्याचं पूर्ण कंट्रोल या नाडीकडे असतं. आणि जर आपण इडा नाडीचं पाहिलं तर इडा नाडीकडे आपलं पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टीम आणि रिलॅक्सेशन रिस्पॉन्स जे असतात ते कंट्रोल करण्याचं काम असतं मित्रांनो. आता आपली जी तिसरी नाडी असते मित्रांनो, जिला की सुषुम्ना नाडी म्हणतात. ही जी सुषुम्ना नाडी आहे हिला आपल्या बॉडीचा सेंटर स्पाइन जो असतो म्हणजे आपला जो मनका असतो तिथून ही नाडी प्रवाहित होत असते. आणि हिला स्पिरिच्युअल अवेकनिंग पाथ असंही म्हणतात. त्याचप्रमाणे हा आपला जो आहे आपले जे एनर्जी सेंटर्स आहेत त्याचा अवेकनिंग रूट पण याच नाडीवर स्थित असतो मित्रांनो. आपले जे सर्व चक्र आहेत, चक्राची आपली जी अलाइनमेंट रूट आहे ती या नाडीवर स्थित असते. ही नाडी आपल्या स्पायनल कॉर्डला म्हणजे आपल्या बॉडीचा सेंट्रल कम्युनिकेशन हायवे जो आहे त्याच्याशी रिलेटेड असते मित्रांनो. तर आता आपण पाहूयात की एनर्जी फ्लो कशी होते. जर आपण स्पिरिच्युअली पाहिलं तर असं म्हणतात की आपला जो प्राण आहे हा प्राण या नाडींच्या मधातून फ्लो करत असतो, या नाडीज थ्रू फ्लो करत असतो. आणि ह्याच्यामध्ये जर कुठे ब्लॉकेजेस आले, या नाडी सिस्टीममध्ये जर कुठे, ह्या एनर्जी पाथवेमध्ये जर कुठे ब्लॉकेजेस आले तर त्यामुळे आपल्याला इम्बॅलन्स आणि लाईफ इश्यूज फेस करावे लागू शकतात. जर सायंटिफिकली पाहिलं तर इलेक्ट्रिकल इम्पल्सेस, हार्मोनल सिग्नल्स आणि नर्वस सिस्टीमचे रेग्युलेशन्स या नाडी थ्रू किंवा या सेंट्रल पाथवे थ्रू आपल्या पूर्ण बॉडीमध्ये जात येत असतात. आणि याच्यावर आपलं शरीर रिफ्लेक्ट करत असतं, याच्यावर आपलं शरीर रिस्पॉन्स करत असतं मित्रांनो.
तर आता आपण हे पाहूयात की जर नाडीज ब्लॉक झाल्या तर काय होतं मित्रांनो. स्पिरिच्युअली जर पाहिलं तर आपले चक्र जे आहेत ते इम्बॅलन्स होतात. आपल्याला जो शरीरामध्ये एनर्जी आहे ती कमी होते. आपल्या शरीरातली एनर्जी आपल्याला लो फील होते. त्यानंतर कन्फ्युजन, स्ट्रेस, आणि जर सायंटिफिकली जर पाहिलं तर नर्वस सिस्टीमचं इम्बॅलन्स, त्याच्यानंतर स्ट्रेस रिस्पॉन्स आणि ब्रेन बॉडीचं डिस्कोऑर्डिनेशन, ह्या एनर्जीचं इम्बॅलन्स झाल्यामुळे आपल्या शरीरात आपल्याला जाणवू शकतं मित्रांनो. तर आता ह्या ज्या नाडी आहेत हे बॅलन्स कशा करायचे आहे हे आपण थोडक्यात पाहून घेऊ मित्रांनो. पहिलं म्हणजे ब्रीदिंग जर आपण केलं, ब्रीदिंग एक्सरसाइजेस जर आपण केल्या तर यामुळे आपली इडा आणि पिंगला ही नाडी जी आहे ती बॅलन्स व्हायला मदत होते. आणि सुषुम्ना नाडी जर तुम्हाला बॅलन्स करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मेडिटेशन प्रॅक्टिस करावे लागतात, जसं की त्राटक आहे आणि आपले जे डीप मेडिटेशन्स आहेत, ध्यान धारणा आहे, ती जर तुम्ही केली तर त्यातून तुमची सुषुम्ना नाडी जी आहे ती बॅलन्स व्हायला मदत होते मित्रांनो. आणि अजून म्हणजे आपली लाईफस्टाईल जी आहे, लाईफस्टाईलमध्ये आपल्याला थोडे डिफरन्सेस, थोडे चेंजेस आणावे लागतात, जसं की स्लीप सायकल, आपली फूड सायकल आणि स्क्रीन कंट्रोल, ह्या 3 गोष्टी जर आपण कन्सिस्टंटली पाळल्या तर आपली जी नाडी सिस्टीम आहे, आपला जो हा सेंट्रल एनर्जी पाथवे आहे तो व्यवस्थित राहतो आणि आपल्याला पूर्ण शरीरामध्ये ऊर्जेचा प्रवाह नीट वाटून आपल्याला उत्साहवर्धक वाटतं मित्रांनो. ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो की आपल्या शरीरातले जे सगळे प्रॉब्लेम आहेत, आपल्या लाईफमध्ये सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्या शरीराच्या आतूनच चालू होतात आणि आपल्या शरीरातल्या एनर्जी फ्लोवर, आपल्या शरीरातल्या एनर्जी सिस्टीम्सवर, आपल्या शरीरातल्या एनर्जी सेंटर्सवर हे प्रॉब्लेम रिलेटेड असतात. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल इट. थँक्यू मित्रांनो.